अशाच ताज्या व महत्त्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या महाराष्ट्र समाचार न्यूज चॅनलला लाईक, सबस्क्राईब व शेअर करा. पिशोर पोलीस ठाण्यात गुन्ह्याविरोधात धडक कारवाई. 11 जणांवर गुन्हा दाखल. 5,19,700 रुपयाचा मुद्देमाल जप्त. पिशोर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मौजे लोहगाव शिवारात सुरू असलेल्या अवैध जुगार अड्ड्यावर पिशोर पोलिसांनी धाड टाकून मोठी कारवाई केली. या कारवाईत 11 आरोपीविरुद्ध महाराष्ट्र जुगार अधिनियम कलम 12A अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून एकूण 5,19,700 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. दिनांक 22 जुलै रोजी दुपारी सुमारे 3:30 दरम्यान मौजे लोहगाव शिवारातील संतोष कडुबा पारखे यांच्या शेतात काही इसम झन्ना मन्ना नावाचा पैशांचा जुगार खेळत असल्याची माहिती पिशोर पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलीस पथकाने घटनास्थळी छापा टाकून 11 जणांना ताब्यात घेतले. कारवाई दरम्यान आरोपींकडून रोख रक्कम, मोबाईल फोन, मोटरसायकल तसेच जुगारासाठी वापरण्यात येणारे 52 पत्त्यांचे कॅट आदी साहित्य असा एकूण 5,19,700 किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी महाराष्ट्र जुगार अधिनियम कलम 12A अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पिशोर पोलीस ठाण्यामार्फत सुरू आहे. सदर कारवाई पोलीस अधीक्षक श्री प्रकाश भा जाधव, अपर पोलीस अधीक्षक श्री प्रशांत स्वामी तसेच सहाय्यक पोलीस अधीक्षक अपराजिता अग्निहोत्री कन्नड उपविभाग यांच्या मार्गदर्शनाखाली पिशोर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक कुणाल सूर्यवंशी यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक फरतडे, पोलीस हेड कॉन्स्टेबल बर्डे, पोलीस कॉन्स्टेबल अन्सार पटेल, पोलीस कॉन्स्टेबल गणेश कव्वाल, पोलीस कॉन्स्टेबल पवन खंबाट व इतर अंमलदार यांनी यशस्वीरित्या पार पाडली असून पुढील तपास पिशोर पोलीस ठाण्यामार्फत सुरू आहे. महाराष्ट्र समाचार प्रतिनिधी मिलिंद कुमार लांडगे, छत्रपती संभाजीनगर, कन्नड, पिशोर.